गॅसवर मटकीची भाजी चविष्ट तसेच झटपट कशी करायची ते पाहूया। मायक्रोवेव्हमध्ये मटकीची भाजी कशी करायची ते पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर मनापासून स्वागत। ही रेसिपी सर्व बारकाव्यासहित दाखवली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जॉईन मी इन माय किचन व्हेंचर। माझ्या होममेड रेसिपीज ट्राय करा व तुमचा एक्सपिरियन्स जरूर कळवा। सुरू करूया। मी कडधान्यांना मोड काढून ते अशा कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करते। जसे जरूर लागेल तसे हे मोड आलेले कडधान्य वापरते। एकाच वेळी 3 वेगवेगळ्या कडधान्यांना मोड कसे काढावे याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। मोड आलेली ही मटकी चाळणीत घालावी व पसरून घ्यावी। हे पहा, अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये ही मटकी पसरून घ्यावी। आता गॅसवर कुकर ठेवून गॅस स्विच ऑन करा। कुकरमधली तळची प्लेट बुडेल एवढेच पाणी कुकरमध्ये घाला। आता कुकरचे एक भांडे कुकरमध्ये ठेवा व त्यावर आपली मटकी असलेली चाळण ठेवा। कुकरवर शिटी सकट झाकण लावा। कुकरच्या 3 शिट्या काढा व गॅस बंद करा। त्यानंतर कुकर थंड झाला की झाकण उघडा। आपली मटकी असलेली चाळण बाहेर काढा। आता आपल्याला मटकी शिजली की नाही हे पाहायचे आहे। त्यासाठी मटकी 2 बोटांमध्ये दाबून पहा। मटकी चुरली गेली आहे, म्हणजेच मटकी व्यवस्थित शिजली आहे। आता गॅसवर फ्राय पॅन ठेवा। त्यात 2 मीडियम चमचे तेल घाला। पाव चमचा मोहरी घाला। त्यानंतर पाव चमचा हळद घाला। अर्धा चमचा लाल गरम मसाला घाला। पाव चमचा जिरे घाला। पाव चमचा काश्मीरी चिली पावडर घाला। पाव चमचा गोडा मसाला घाला। तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या बारीक कापून घाला। 10-12 लसूणीच्या कळ्या ठेचून घाला। मूठभर सुकवलेला कढीपत्ता चुरून घाला। हे सर्व अर्धा ते 1 मिनिट ढवळा। छानपैकी सुगंध सुटायला पाहिजे। पहा, सर्व मसाले अगदी कोरडे दिसत आहेत, त्यामुळे मी यात आणखीन 2 मीडियम चमचे तेल घातले व परत व्यवस्थित ढवळले। हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचे। आता यात 1 छोटा चमचा हिंग घाला। या स्टेजला हिंग घातल्याने तो करपत नाही। सर्व मसाले व्यवस्थित ढवळल्यानंतर यात आपण जेवढी मटकी घेतली तेवढ्याच प्रमाणात बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। कांद्याचं प्रमाण तुम्ही मटकीच्या अर्धे देखील घेऊ शकता। आता कांदा घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचे, म्हणजे कांदा सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित सरमिसळ होईल। त्यानंतर त्यात कांदा बुडेल एवढेच पाणी घालायचे। आता कढई झाकून ठेवायची। कढई झाकली की हळूहळू वाफ तयार होते व ती वाफ आपल्याला काचेवरती जमा झालेली दिसते। तसेच ती त्या होलमधनं बाहेर देखील येते, तेव्हा लगेच झाकण उघडायचे। जास्त वेळ झाकण ठेवले तर कांदा करपण्याची शक्यता असते। आपल्याला कांदा करपू द्यायचा नाही। झाकण उघडल्यानंतर कांदा एकदा व्यवस्थित झवळून घ्यायचा। आता आपण चाळणीत वाफवून ठेवलेली मटकी घालायची व त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे व सर्व व्यवस्थित ढवळायचे। सर्व कढईतले घटक पदार्थ एकमेकात व्यवस्थित सरमिसळ होईपर्यंत ढवळत राहायचे। सर्व घटक पदार्थ छानपैकी एकमेकात मिसळले गेले की कढईवरती झाकण ठेवायचे। आता छानपैकी एक वाफ काढायची, म्हणजेच कढईवरती तुम्हाला छान वाफ जमलेली दिसली की लगेच झाकण उघडायचे। झाकण जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर भाजी तळाला लागेल। त्यानंतर भाजीवरती मस्तपैकी कोथिंबीर भुरभुरवायची व परत व्यवस्थित ढवळायची। पहा, आपली मटकीची भाजी अगदी सडसडीत झाली आहे आणि तयार आहे। आता ही भाजी गॅसवरनं उतरवायची व एका सर्विंग बाउलमध्ये सर्व मटकीची भाजी काढून घ्यायची। पहा बरं, मटकीची भाजी कशी सडसडीत झाली आहे आणि अगदी वाफाळलेली भाजी बघितल्याबरोबर खावीशी वाटेल अशी झाली आहे। अगदी झटपट आणि सहज होते। तुम्ही देखील तुमच्या घरी करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा। आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। See you soon with the new homemade recipe. Till then, bye.